कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार आणि एकंदरीत सध्याची परिस्थिती काय, सध्या कांद्याला काय भाव भेटतो आहे, संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोड आपण यावरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी विनंती, व्हिडिओ शूटिंग अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तो चॅनल असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ असलेला बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू शकता. कांद्याने बळीराजाला रवलं, प्रति किलो विकला फक्त 1 रुपया. चहा पाण्यालाही पैसे उरले नाही. संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोड आपण जाणून घेत आहोत. बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गावाला बाजारात किंमत उरली नसल्याने विदारक चित्र पुण्याच्या गुलटेकडी बाजार समितीत पाहायला मिळालं. खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने 700 किलो कांदा विक्रीसाठी आणला, पण त्याला अवघा 1 रुपया 78 पैसे प्रति किलो इतका सरासरी दर मिळाला. एकूण विक्रीतून ट्रान्सपोर्ट आणि इतर खर्च वजा जाता या शेतकऱ्यांच्या हातात च्या पाण्याला पैसे शिल्लक राहिले नाहीत. वाढता प्रोडक्शन कॉस्ट आणि लॉजिस्टिकचा खर्च यामुळे शेतकरी आता शेती करायची कशी असा संतप्त सवाल विचारत आहे. पुण्याच्या गुलटेकडी बाजार समितीत एकंदरीतच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणारा रिटर्न्स पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथील एक शेतकऱ्यांनी 14 बॅग्स भरलेले सुमारे 700 किलो कांदा सेलसाठी पाठवला होता. या कन्साइनमेंटला एकूण 1250 रुपये इतका दर मिळाला. मात्र मार्केट कमिटी चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन आणि इतर खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती अवघे 185 रुपये उरले आहे. राजेंद्र ट्रेडिंग कंपनी, कांदा, बटाटा, लसूण व तरकारी मालाचे कमिशन एजंट एकंदरीतच या ठिकाणी संतोष अनंता भोर गुंडाळवाडी या ठिकाणचे शेतकरी आहेत. त्यांना या ठिकाणी बघितलं तर 11 नागातून 550 इतकं वजन भेटलं. त्याला 20 रुपये 10 किलोला भाव भेटला आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी त्या ठिकाणचे 1100 रुपये झाले आणि 3 कांदा बॅगीतून नागातून 150 इतकं वजन झालं. 10 रुपये भाव भेटले आणि 150 रुपये पैसे झाले. एकूण पैसे या ठिकाणी 1250. एकूण खर्च बघितला तर 1065 आणि उरलेले पैसे 185 रुपये इतके राहिलेले आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. म्हणजे वस्तुस्थिती काय आहे, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्याची आणि अशा प्रकारची जर परिस्थिती राहिली येणारे दिवस फार बिकट परिस्थितीचे राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांना वारंवार अशा निर्णयामुळे एकंदरीतच शेतकरी बांधवांची या ठिकाणी दयनीय परिस्थिती सध्या चालू आहे. धन्यवाद. लक्ष